कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाशी बोलत होतात? बाबांचा फोन होता। बाबांचा कॉल होता। पोलीस स्टेशन, कोर्ट, कुठली परमिशन पाहिजे तुम्हाला? अहो त्याचं काय झालंय ते आपली गावची जमीन आहे ना, तर त्या गावच्या जमीन आणि घराच्या अगेन्स्ट एक पार्टी आहे, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची होती आणि वकिलांकडून नोटीस घ्यायची होती। हे याच विषयी बोलत होतो। बाबांना एकट्याला हे सगळं करायला जमणार नाही ना, म्हणून मी म्हटलं की मी त्यांना मदत करते। एवढंच ना? पण तुम्ही एक काम करा ना, आपले वकील आहेत ना, त्यांना कॉल करा, ते लगेच सॉल्व्ह करून देतील। नाही नाही, नको नको। अहो ते प्रकरण इतकं काही मोठं नाही आहे, भावकी इतलाच वाद आहे ना, होईल सॉल्व्ह। ठीक आहे, काही हेल्प लागली तर सांगा मला। आत्ता काही हेल्प हवी आहे तुम्हाला? नाही, बस थोडे भांडे राहिले ते काही घासून घे, मी करते पटकन। दे दे। अहो नको, प्लीज ऐका अहो माझं। अहो करतो ना, मला जमतात घरातली कामं। द्या। नको, आईने बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल, द्या इथे। आई काही बोलणार नाही, तुम्ही उगाच काळजी करू नका। हे बघा, उगाच माझे प्रॉब्लेम नका वाढू, द्या बरं, जा तुम्ही। अहो पण एवढं सगळं तुम्ही एकट्याने कसं जमणार आहे? आज अवनी वहिनींना बरं नाहीये ना, म्हणून मला करावं लागतं हे, द्या। अच्छा, म्हणजे तुम्हाला पण कामं करून आजारी पडायचं तर ते काही नाही, तर मी करतो। अहो ऐका माझं। नाही नाही, मला सांगा, संसारात बायको नवऱ्याची साथ देते, मग नवऱ्याने बायकोची साथ का नाही द्यायची? इकडे ऐका माझं। हे बघा, पुरुषांची कामं पुरुषांनी आणि बायकांची कामं बायकांनीच करावी। आणि एरवी जेव्हा मला गरज असते, मदत हवी असते, तेव्हा मी मागते ना तुम्हाला। असं काही नाही, पुरुष काय घरी येऊन जेवून झोपून जातात, तुम्ही नंतर घर आवरता, एवढं सगळी कामं करतात, म्हणून मी अहो पण तुम्ही किती काम करता, थकून येता, आम्ही घरी असतो, आम्हाला आराम करायलाही वेळ मिळतो, हट्टीपणा करू नका, द्या इथे। आता मी करणारच, ऍटलीस्ट त्या निमित्ताने बायकोसोबत 2 क्षण घालवायला मिळत आहेत ना। घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा। कसे झोंबते अशी चांदणी, मनाला तरी सुखावे सुखावे। शोधूया नव्या खुणा, कर्तव्य शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा। या आजकालच्या मुली काय करतील काही नेम नाही। आपल्या वेळी नव्हतं असलं काही। काय झालं? काय झालं हे जर मी सांगितलं ना तर तुमचा विश्वास बसणार नाही की एखादी बायको आपल्या नवऱ्याशी असं वागते यावर। मी नाही तुमच्याशी असं वागले कधी। ते मी ठरवेन ना, पण तू सांगशील की नाही काय झालं ते प्लीज? आपल्या आकाशला वसुंधरांनी भांडी घासायला लावली आहेत, माझ्या डोळ्यांनी बघून आली मी। हा मग मग काय, माझा एवढा मोठा मुलगा, एवढा हुशार, मोठा बिझनेसमन, अवॉर्ड विनर, त्याला ही भांडी घासायला लावते, त्याच्या जीवावर राणी म्हणून मिरवते, नवऱ्याला भांडी घासायला लावते। त्याचा नोकर झालेला मी नाही बघू शकणार आहे। आज आपल्या घरात भांडी घासायला लावली, उद्या आणखी शेजारी 2-4 घरामध्ये धुणी भांडी करून नये म्हणेल। अगं तो त्याच्या बायकोला कामात मदत करतोय बस। तू ना गैरसमज करून गेल्यात एक नंबरची पटाई द्यायचा। हे बघ, आता आपल्या घरात बाळ येणार आहे की नाही, त्यामुळे घरात भांडणं नकोय आणि मनात कुठलाही वाईट विचार ठेवू नकोस। त्या वसुंधरा बरोबर ना तुझं काय मागच्या जन्माचं वैर आहे काही कळत नाही मला। पण तिची सावली सुद्धा नकोय मला माझ्या वारसावर। तनयाचं बाळ या घरात यायच्या आधी मी तिला तिचा गाशा गुंडाळायला लावणार आहे।
नाही तिची हकालपट्टी केली नाही तर बघाच मी नाव नाही लावणार. अगं आणि तुम्ही जरी मध्ये आलात ना तरी सुद्धा मी ऐकणार नाही. भांडी कसायला लावते नवऱ्याला, माझ्या मुलाला. ते घालात हो. डबा आणते. आकाश त्या क्लायंटची माहिती काढलीस का तू? हो दादा, म्हणजे नेटवरती थोडी माहिती सापडली आहे, पण काय गॅरंटी की ती माहिती खरी असेल? आय मीन टू से आजकाल तर काही अपलोड करता येतं, खोटे वेबसाईट सुद्धा बनवता येतात. अरे पण आपण काय करायचं मग? म्हणजे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं? आपण एक काम करूया, त्या क्लायंटच्या बिझनेस प्लॅनवरती जाऊया किंवा कोणाला तरी पाठवूया. हां ॲक्च्युली नाही, मी स्वतः जाऊन बघून येतो. उगाच दुसऱ्या कोणातरी डिपेंडंट राहण्यात अर्थ नाही. बरोबर. ते सगळी लवकरात लवकर करावं लागेल. आता 1-2 दिवसात अखिल कॉन्ट्रॅक्ट साईन करेल आणि एकदा काही डील लॉक झाली ना म्हणजे सगळेच अडको. पण आकाश आपण पुढची मीटिंग कधी करूया? मी लवकरच शेड्यूल करू आपण. ठीक आहे. झालं, आवरलं सगळं? येस. ठीक, तुम्ही वा पुढे, मी डबा घरी घेऊन आलो. ओके चल. आहो लाडू दिले डब्यामध्ये, कडू आहेत पण पौष्टिक आहेत. संपवा सगळा डबा. हो, तर तुमचा हात लागल्यावर ते कडू असतील का? काहीतरीच काय तुमचं. त्यांना यासाठी केलं, आईने करायला सांगितलं ना म्हणून केलं. आवडले असतील ना तिला खूप? तिच्या नाटकामुळे तुमचा व्याप वाढलाय. अहो व्याप माझा वाढला असला तरी ताप तिला होतोय. दिवसातून 3-3 वेळा खाऊ घालतात आई. घ्या. आजचा दिवस चांगला जाणार. का? तुमचा हसरा चेहरा पाहिला. बाय. बाय. तेव्हा चक्रव्यूह भेदायची कला हा अभिमन्यू कुठून शिकला? आईच्या गर्भात. त्याला काय श्रीकृष्णाने म्हणजे त्याच्या मामाने शिकवलं नव्हतं काही. श्रीकृष्णाने ती विद्या सुभद्रेला सांगता सांगता अभिमन्यू आपल्या आईच्या पोटातून ते सगळं ऐकत होता. त्यामुळे तू जशी वागशील, जशी बोलशील, जशी वाचशील, जे ऐकशील ते सगळं तुझ्या बाळाला आपोआप अरे तू झोपते काय? उठ अगं उठ. काय मी एवढं काहीतरी महत्वाचं सांगते, तू झोपते काय? सॉरी 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 आहे. सॉरी सॉरी म्हणे. आता सगळं परत पहिल्यापासून सांग. ते लाडू बनवायला सांगितले होते ना, हां बनवलेत. तू असं कर, तू हा लाडू खा. हे घे, खास केले तुझ्यासाठी. आई किती कडू लाडूची. असं काढतात का तोंडात? खा. तू वेडी आहेस का? मेथीचे लाडू येते, कडूच लागणार पण पौष्टिक असतात. खा. दिवसात ना 3 लाडू तरी खायचेच. आकर. थोडं एक लिंबा एवढा लाडू आहे, संपवायचा. आई आई हे बघा, बघितलं तुम्ही हे काय आहे? हे बघा किती जंक फूड आहे या बास्केट मध्ये. बाळासाठी चांगलं नाहीये इतकं जंक फूड. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.